आला हो की मी निवडणूक लढणार खासदारकीचं, तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि 22 दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, 22 दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद, माझं नसीब होतं, माझी कुठेतरी काही पुण्याईचं काम तुमचा आशीर्वाद होतं, म्हणून 22 दिवसामध्ये मी खासदार झालो. आता यावेळी मलाही माहीत होतं इतकं सोपं होणार नाही आहे, कारण पैशामध्ये खूप ताकद आहे, पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मलाही याच्या बाबतीत वाईट वाटत नाही. हे दुर्दैव आहे लोकशाहीचा की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बघतं, तर लोक जात बघतं, लोक हे बघतं की कोणाच्याकडे किती पैसा आहे, कोण किती पैसा खर्च करणार आहे, हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यात येतो. आणि दुर्दैवाने कुठे असं झालं की आता हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदारकी गेलेली आहे, माझी ताकद गेलेली नाही आहे. असं नाही आहे की DDR ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट किंवा जे आपल्याशी संबंधित आहे, आजशी संबंधित, त्यांना असं वाटत असेल की बाबा MC जलील साहेब आता खासदार राहिले नाही, तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे. जे धाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त धाक आता त्यांना बघायला मिळणार. तर जेव्हा मला असरारबाईने आणि गज्जूभाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार आहे, मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपला धन्यवाद देण्यासाठी. निवडणूकमध्ये जीत पराभव जे काही ते होत राहते, मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गज्जू भाऊना आणि सगळे काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करून हे मुद्द्याला जेव्हा आपण माझ्या राजनीतीशी संबंध जोडतो की आदर्श ठेवीदारांनी काय केलं, आदर्श ठेवीदारांनी केलं नाही केलं, तर कुठेतरी तिथे एक माणुसकीला एक खूप असा वाटतं की आपण हे काम आपल्या हातात घेतलं होतं. तर लोक आज मला हे म्हणू लागले कि साहब आपने आदर्श के लिए इतना काम किए, आदर्श वालों ने, तो मैं उनके लिए बोलता हूँ कि मैंने आदर्श का काम कभी भी मेरे राजनीतिक उसके फायदे के लिए या नुकसान के लिए नहीं किया था. मैं ये समझता हूँ ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया, वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है, अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया, तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है. मैंने गांव के अंदर गया, गांव के अंदर जाकर मैंने जब लोगों की हालत देखा, आप लोगों की परेशानी देखा, तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए कि जिसके ऊपर नाइंसाफी हुई उसके साथ लड़ने वाला कोई चाहिए. अब तो आप ये समझ लीजिएगा, आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं, उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ कर कुठेतरी आपण आपलं काम कशा प्रकारे करता येतं याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. मला असं वाटतं की 13 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये ते सगळे जे बेल ऍप्लिकेशन्स होते, जे आरोपींचे बेल ऍप्लिकेशन्स आहे, माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेला आहे की तुम्ही कितीही कोटी रुपये लोकांचे बुडवा, कितीही कोटी रुपये, कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहे त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये ठेवू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे तरी सुद्धा आपण जे वकील लावलेले आहेत त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे की त्यांना बेल मिळावी.